हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 11 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय. सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, कान्हाने आजपर्यंतची सगळ्यात मोठी चूक केली आहे. कान्हा हा चक्क किरण बरोबर सरकारच्या बंगल्याबाहेर उभा राहून लॅपटॉपवर आपल्या आजीशी राजलक्ष्मी किर्लोस्करशी व्हिडिओ कॉलवर बोलत होता. आणि त्याच वेळेस सरकार तेथे आली आणि सरकारने कान्हा आणि किरणला रंगे हात पकडलंय आणि तिला सगळं समजलंय की कान्हा हा दिसतो तसा नाहीये. आणि तिने कान्हाला सगळा जाब विचारलाय की हे सगळं काय होतं. म्हणजे कान्हाने आपल्या हातानेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये. खूप मोठी चूक केलीये. मग आता सरकार कान्हाची काय अवस्था करणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी ही कान्हाच्या बेडरूममध्ये असते. ती जाऊ लागते तर तिच्या पायातील पैंजण हे कान्हाच्या अंगावर जे ब्लँकेट असतं त्यामध्ये अडकतं. सखी हे सोडवण्याचा प्रयत्न करते आणि ते सोडवत असताना हे ब्लँकेट कान्हाच्या अंगावरून खाली जातं. तर कान्हा हे स्वतःकडे ओढतो. त्यामुळे सखी ते जोरात ओढते आणि त्यामुळे कान्हाच्या अंगावरून हे पूर्ण ब्लँकेट बाजूला होतं आणि कान्हाने शॉर्ट्स घातलेले असतात ते सखीला दिसतं. आता अनेक जण झोपताना शॉर्ट्स घालतात, पण सखीला ते जगावेगळंच वाटतं आणि सखी जोरात ओढते, ई, जसं काय तिने आजपर्यंत असं कधी पाहिलंच नाहीये. आणि तिची ही किंकाळी ऐकून चक्क कान्हा सुद्धा झोपेतून जागा होतो आणि सखी आपल्या रूममध्ये हे पाहून त्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. सखी तर एवढी लाजते की तोंडावर हात ठेवून तोंड फिरवते, लगेचच बाजूला पाहू लागते. कान्हा तिला विचारतो, ओ बेबी सरकार, तुम्ही एवढ्या रात्री माझ्या रूममध्ये काय करताय? तर सखी त्याला जाब विचारते, एवढं असं रात्री झोपताना शॉर्ट्स घालून कोण झोपतं? म्हणजे सखी कोणत्या जगात राहते हे देवासच ठाऊक. आणि कान्हा तिला म्हणतो, मी घालून झोपतो, त्यात काय नवीन आहे? आणि तुम्हाला एवढं बेसिक कळत नाही का की असं रात्री अपरात्री मध्यरात्री एखाद्या पुरुष माणसाच्या रूममध्ये असं बाई माणसाने यायचं नसतं. पुरुष माणसाने कपडे घातलेले असू शकतात, कपडे नसलेले घातलेले असू शकतात, बिन कपड्याचा तो असू शकतो. त्यामुळे सखी ही खूप चिडते आणि म्हणते, असं काही पण बोलू नकोस. तर कान्हा विचारतो, मग तुम्ही येथे कशासाठी आला होतात? तर सखी सांगते, मी हे पाहायला आले होते की तू झोपलायस की नाही. तर कान्हा तिला म्हणतो, कसं आहे ना, आमच्यासारखी साधी भोळ माणसं एवढ्या मध्यरात्री झोपतच असतात. तर हे पाहायला कोण कसं काय येऊ शकतं? तुम्ही इथे का आला होतात ते मला सांगा. तर सखी म्हणते, मी तू झोपलास की नाही ते पाहण्यासाठीच आले होते आणि हेच सत्य आहे. तर कान्हा हा लगेचच सखी विचारते, काय? तर कान्हा म्हणतो, मला कळलंय तुम्ही येथे का आला होतात. सखी मनात विचार करते, अरे कान्हा, तू कोणत्या जगात राहतोय? आपण एक महिनाभर चाळीत एकत्र राहिलो, एकमेकांबरोबर राहिलो. आता मला एकटं झोपायची सवयच राहिली नाहीये. तुझ्याशिवाय मला झोपच येत नाहीये, म्हणून मी येथे आले होते. तर कान्हा तिला विचारतो, कसला विचार करताय? सखी सांगते, कसला नाही, मी फक्त तुला हेच सांगत होते की मी फक्त इथे तेच पाहायला आले होते की तू झोपलायस की नाही. तर कान्हा पुन्हा एकदा म्हणू लागतो, सखी विचारते, मग तू मला सांग, एवढा मोठा बेड आहे, पण त्या बेडवर न झोपता तू खाली का झोपलायस? तर कान्हा सुद्धा मनात विचार करतो, काय बेबी सरकार, तुम्ही सुद्धा कोणत्या जगात राहतात? आपण दोघे चाळीत एकत्र एकाच खोलीत झोपायचो. तुम्ही बेडवर आणि मी खाली झोपायचो. तुमच्याकडे पाहता पाहताच मला झोप यायची आणि तुमच्याकडे पाहताच माझा डोळा उघडायचा. आणि आता मला तशी वर झोपच येत नाहीये. आणि कान्हा सुद्धा विचारात मग्न होतो. सखी विचारते, कसला विचार करतोय? तर कान्हा सांगतो, काही नाही, मी तर असंच खाली झोपतो, गरीब माणूस शेवटी, आणि मला खाली झोपायला आवडतं. सखी आणि कान्हा हे दोघे एकमेकांकडे आश्चर्याने पाहत असतात. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात, पण आपल्या प्रेमाची कबुली ते काही देत नाही. कान्हा विचारतो, खरं खरं सांगा. तर सखी म्हणते, हेच खरं आहे, दुसरं काहीच नाहीये. आणि सखी ही तेथून निघून जाते. कान्हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण सखीच्या पायात जे पैंजण असतं त्याचं एक घुंगरू तेथेच पडतं. आणि मग कान्हा हे घुंगरू हातात घेतो आणि म्हणतो, बेबी सरकार, तुम्ही कितीही नाही म्हणत असला ना, पण तुम्ही माझ्या प्रेमात पडलाय आणि तुम्ही आता मला तुमचा नवरा मानू लागलाय, हेच सत्य आहे. असा विचार करून कान्हा खूप खुश होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी परशुराम आणि सरकार हे दोघेही डायनिंग टेबलवर
नाश्ता करायला बसलेले असतात. पण सरकारसमोर परशुराम चांगलाच घाबरलेला असतो, कारण तो डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसलेला असतो आणि खाऊ की नको, सरकार मलाच खाईल की काय अशी भीती त्याला वाटत असते. तेवढ्यात सखी तेथे येते. तेव्हा सरकार तिला विचारते, कान्हा कुठे गेलाय? तर सखी सांगते, कान्हा हा देवळात गेलाय देवाच्या दर्शनासाठी. तर सरकार त्याला उत्तर देते, खरंय सखी, तुझ्या नवऱ्याकडून काहीतरी शिक, कारण या घरात जर राहायचं असेल आणि जगायचं असेल तर सरकारची कृपा आणि देवाची श्रद्धा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. आणि कान्हाला हे चांगलंच समजलंय. तिचे हे शब्द ऐकून सगळेजण चांगलेच घाबरतात, तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. तर आपला कान्हा हा काही मंदिरात गेलेला नसतो, तर कबीर किर्लोस्कर बनून आपल्या बंगल्यावर आलेला असतो. तेथे आजी, अर्पिता सगळे असतात. आजी ही कान्हाला म्हणते, कबीर, आता आपले सगळे प्लॅन यशस्वी होत आहे. आपण त्या सरकारच्या कंपनीचे 10% शेअर्स विकत घेतलेत आणि तिची 70 माणसं सुद्धा आपल्याकडे आली आहेत. पण अर्पिता मात्र आपल्या बासुरीला हातात घेऊनच विचार करत बसलेली असते. तर कबीर आजीला म्हणतो, हो मा, आता आपले हे 2 प्लॅन तर यशस्वी झाले, तिसरा सुद्धा यशस्वी झालाय. उद्यापासून मी सरकारची कंपनी जॉईन करतोय. मी सरकारच्या कंपनीमध्ये मोठ्या पदावरची नोकरी मिळवली. हे ऐकून आजीला खूप आनंद होतो आणि आजी म्हणते, वा, असं सगळं काही नीट होत राहो आणि आपलं जे उद्दिष्ट आहे ते लवकरच पूर्ण व्हावं, अशीच माझी ईश्वरचरती प्रार्थना आहे. आणि ती देवाला हात जोडते. आणि त्याच वेळेस कान्हा हा आपला मोबाईल खिशातून बाहेर काढून ठेवतो. पण मोबाईल काढताना जे सखीचं पैंजण आणि त्याचा एक जो घुंगरू काल रात्री कान्हाच्या रूममध्ये पडला होता, तो सुद्धा कान्हाच्या खिशाच्या बाहेर येतो, टेबलवर येतो. आणि आजी हे पाहते. तेव्हा कबीर चांगलाच घाबरतो आणि लगेचच हे घुंगरू उचलून आपल्या हातात ठेवतो. पण आजीने हे पाहिलेलं असतं. मा त्याला विचारते, कबीर, काय ते दाखव. तर कबीर, काही नाही आजी असं म्हणतो. पण आजी त्याचा हात लगेचच उघडा करते आणि त्यात तिला हे पैंजणाचं घुंगरू दिसतं. आजीला समजतं की हे घुंगरू नक्की सखीचं असेल आणि कान्हा, कबीर तिच्या प्रेमात पडलाय, म्हणून हे आपल्या खिशात घेऊन फिरतोय. मा खूप चिडते आणि म्हणते, कबीर, जी गोष्ट आहे ना आपल्याला आपल्या उद्दिष्टापासून दूर नेईल, अशा गोष्टीचा आपण कधीही विचार करायचा नाही आणि त्या गोष्टीला कधीच जवळ करायचं नाही. असं म्हणून मा चक्क हे घुंगरू फेकून देते. त्यामुळे कान्हाला खूप वाईट वाटतं. पण हे घुंगरू अर्पिताच्या पायाजवळ जाऊन पडतं. अर्पिता ही झोक्यावर बसलेली असते. अर्पिता हे घुंगरू उचलते. कान्हा आणि मा तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात आणि अर्पिता या घुंगराकडेच पाहत असते. तिच्या मनात काय विचार सुरू असतो देव जाणे. आणि इकडे ब्रेकफास्ट टेबलवर सगळे ब्रेकफास्ट करत असतात. तेव्हा हर्षदा सखीसाठी चक्क त्याच प्लेटमध्ये नाश्ता घेऊन येते, जी सखीने आपले जुने कपडे देऊन चाळीत विकत घेतली होती. आणि ही प्लेट पाहून सरकारला खूप राग येतो. सरकार हर्षदाला जाब विचारते, हर्षदा, तू आपल्या घरचे एथिकेट्स विसरलीस का? इतक्या घाणेरड्या प्लेटमध्ये तू सखीला नाश्ता देतेस का? हर्षदा खूप घाबरते. तर सखी ही सरकारला म्हणते, सरकार, प्लीज तिच्यावर चिडू नका. यात तिची काहीच चूक नाहीये. मीच तिला हे करायला सांगितलं होतं. त्यामुळे सरकार सखीकडे खूप रागाने पाहते. सखी तिला सांगते, मी जेव्हा चाळीत राहायचे ना, तेव्हा माझे जुने कपडे देऊन मी ही प्लेट विकत घेतली होती आणि यावर कान्हाने आमचं नाव सुद्धा टाकलंय. ही प्लेट माझ्या खूप आवडीची आहे, म्हणून मी ती आणली आहे. आणि खरंच जर असं आयुष्य असतं ना, की जसं मी माझे जुने कपडे देऊन ही नवीन वस्तू घेतली, तसं मी माझी घरातील नावरती जुनी माणसं देऊन माझ्या आवडीची नवीन माणसं घेता आली असती, या घरात आणता आली असती, तर किती छान झालं असतं ना. हे ऐकून सरकारला खूप राग येतो. तर परशुराम आणि मीनाक्षीची चुटूरपुटूर चालूच असते. दोघे खूप खुश असतात की चाळीतून आल्यापासून सखी ही काही सरकारला बोलूच देत नाहीये. तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हिच्याकडे तयारच असतं. तर लगेचच सरकार ही हर्षदाला विचारते, हर्षदा, तू अशा प्लेटमध्ये खातेस का? हर्षदा नाही म्हणते आणि आपल्या जागेवर जाऊन उभी राहते. सरकार सखीला म्हणते, पाहिलंस का, या घरचे नौकर सुद्धा अशा घाणेरड्या प्लेटमध्ये खात नाही आणि अशी घाणेरडी प्लेट तू या घरात आणलीये. तू या घरची सुद्धा ती घाणेरडी चाळ करायला निघालीये. त्या चाळीतली माणसं, त्या चाळीचे विचार, त्या चाळीतल्या घाणेरड्या गोष्टी सगळं तू माझ्या या बंगल्यावर घेऊन येतेस आणि तुला या घराचं सुद्धा सखी सदन चाळच करायचंय. सखीला खूप वाईट वाटतं, पण ती काहीच उत्तर देत नाही. सरकार तिच्यावर डाफरत असते, चिडत असते, ओरडत असते की सखी,
तू आपला क्लास सोडलाय आणि त्या लो क्लास लोकांबरोबर राहून राहून तू सुद्धा त्यांच्यासारखीच झालीये. सखी खूप दुःखी होते आणि म्हणते, सरकार तुम्ही किती कोडे आहात, किती वाईट बोलता. त्या चाळीमध्ये मला खूप प्रेम मिळालंय, आपुलकी मिळालीये आणि ते प्रेम, ती आपुलकी, ती माणसं या घरात मला कधीच मिळू शकत नाही. मी त्या माणसाला या घरात आणू शकले असते तर किती छान झालं असतं ना. त्यावेळेस सरकार आणखीनच चिडते. परशुराम आणि मीनाक्षी सुद्धा घाबरलेले असतात. तेव्हा सरकार ही सगळ्यांना सांगते, मला एक अनाउन्समेंट करायची आहे. आता तो विषय सोडून द्या. सगळे विचारतात काय अनाउन्समेंट? तर सरकार सांगते, आजपासून कान्हा हा आपली कंपनी जॉईन करणार आहे. मी त्याला कंपनीत नोकरी दिली आहे. हे ऐकून सखीला खूप आनंद होतो. तर परशुराम आणि मीनाक्षीला जबर धक्काच बसतो. परशुराम विचारतो, सरकार तुम्ही काय बोलताय? त्या साध्या ड्रायव्हरला तुम्ही आपल्या कंपनीत नोकरी दिली आहे. त्याची काय लायकी आहे? तो आपल्या कंपनीत काय काम करणार? तर सरकार खूप चिडते. ती काही बोलणार त्याआधीच सखी म्हणते, काका प्रत्येकाचा पहिला दिवस असतो. मला मान्य आहे की कान्हाची शैक्षणिक पात्रता जास्त नाहीये, पण तो खूप हुशार आहे आणि त्याचा आपल्या कंपनीला फायदाच होईल. आणि तू आहेस ना त्याला शिकवायला. तू त्याला सगळं शिकव जे त्याला जमत नाही. आणि हे ऐकून सरकार चक्क हसू लागते आणि म्हणते, काय सखी काय बोलतेस तू? हा परशु त्याला शिकवणार का? या परशुलाच काही येत नाही. हाच युसलेस आहे. आधी याला शिकायची गरज आहे, मग तो त्याला शिकवेल. आणि हे ऐकून सरकार खूप हसते. सखी सुद्धा हसू लागते. परशुरामचा चांगलाच अपमान होतो. आणि मग सरकार म्हणते की कान्हा हा माझ्या खूप उपयोगाचा आहे आणि तो आपल्या कंपनीत जॉब करणार आहे. एक तर आधीच आपल्या कंपनीचे 10% शेअर्स त्या केसी कंपनीने खरेदी केलेत. आपले 70 महत्वाचे एम्प्लॉईज जॉब सोडून गेलेत. त्यामुळे आता मी या परशुवर अवलंबून राहू शकत नाही. मला माझ्या कंपनीची सगळी सूत्र स्वतःच्या हातात घ्यावीच लागतील. आणि सरकार ही सखीकडे पाहते. तर सखी खूप खुश असते. कान्हा ही आपली कंपनी जॉईन करणार आहे म्हणून तिला आनंद झालेला असतो. ती स्माइल करत असते. सरकारला हे समजतं आणि सरकार विचार करते, कान्हा खरंच बोलत होता. ही मूर्ख सखीना कोणत्या गोष्टीवर खुश व्हावं आणि कोणत्या गोष्टीवर दुःखी हेच तिला कळत नाही. कान्हाला मी कंपनीत नोकरी दिली आहे म्हणून ती एवढी खुश झाली आहे. म्हणजे कान्हा बोलत होता ते योग्य होतं. ही सखीना त्या कान्हाच्या प्रेमात वेडी झाली आहे आणि कान्हाच्या प्रेमात ती वेडी आहे. म्हणूनच आता ती या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करेल. एकदा का ती संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली, मग माझी ही कंपनी बंद पडो, 70 एम्प्लॉई सोडून जाओ, की कुणी माझ्या कंपनीचे शेअर खरेदी करो, मला काही घेणं देणं नाहीये. माझी संपत्ती मला मिळेल असा विचार करून सरकार ही खूप खुश होते. पण सखी मात्र तिच्या विचारातच दंग असते, आनंदी असते. तर इकडे कबीर किर्लोस्करच्या बंगल्यावर आजीने सखीचं फेकलेलं घुंगरू अर्पिता उचलते. आजी तिच्यावर चिडून म्हणते, अर्पिता फेक ते घाणेरडं घुंगरू, हातात घेऊ नको. पण अर्पिता तिचं काहीच ऐकत नाही. आणि मग या बासरीला एक दोरा असतो. हा दोरा ती काढते. कान्हा आणि आजी तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. अर्पिता या दोऱ्यामध्ये हे घुंगरू ओवते आणि चक्क त्याचं एक लॉकेट बनवते, एक ब्रेसलेट बनवते. आजी आणि कान्हा तिच्याकडे आश्चर्याने पाहतच असतात. आणि मग अपर्णा ही पहिल्यांदाच कान्हाला आपल्या नजरेने बोलवते. म्हणजे जेव्हापासून आपली अपर्णाशी ओळख झालीये तेव्हापासून आपण एकदाही अपर्णाला कान्हाकडे पाहताना सुद्धा नाही पाहिलंय की ती नजर वर करून कान्हाकडे पाहते. ती फक्त आपल्या बासरीकडेच पाहत असते. पण पहिल्यांदा हे घडतंय की चक्क अपर्णा ही कान्हाकडे पाहते, कान्हाला आपल्या नजरेने आपल्या जवळ बोलवते. आणि हे जे घुंगरू असतं त्याच्यात तिने जो दोरा ओवलेला आहे, जे ब्रेसलेट बनवलंय, हे चक्क ती कान्हाच्या हातावर बांधते. त्यामुळे कान्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो. आजीला सुद्धा समजत नाही की हे काय चाललंय. आणि कान्हा खूप इमोशनल होतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप इमोशनल आहे. आणि हे हातात बांधत असताना अपर्णाच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल सुद्धा येते, हसू येतं. त्यामुळे कान्हा खूप इमोशनल होतो. पण आजीला मात्र हे पटत नाही. कारण तिने आत्ताच कान्हाला सांगितलं होतं, जी गोष्ट तुला तुझ्या उद्दिष्टापासून दूर नेईल ती जवळ ठेवायची नाही. आणि अपर्णाने चक्क त्याचं एक ब्रेसलेट बनवून कान्हाच्याच हातात ते बांधलंय. पण आजी अपर्णाला काहीच बोलू शकत नाही आणि अपर्णा प्रेमाने या घुंगरावरून हात फिरवते. त्यामुळे कान्हा खूप इमोशनल होतो. रात्र होते आणि सखी तिच्या रूममध्ये असते. तर सखीने आपल्या बाबांचे म्हणजे राघव कामतचे अनेक सूट तेथे ठेवलेले असतात आणि ती हे सगळे सूट पाहत असते. तेवढ्यात कान्हा तेथे येतो
आणि विचारतो, एवढे सगळे कपडे? तर सखी सांगते, हो, हे माझ्या बाबांचे सूट आहेत. आणि तुला काय वाटतं, तू माझ्यापासून लपवलं म्हणजे काय मला समजणार नाही का? कान्हा विचारतो, म्हणजे तुम्हाला तेच समजलंय ना की मला आपल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. सखी विचारते, मग तू माझ्यापासून आणखीन काय लपवलंय? तर कान्हा म्हणतो, नाही नाही, फक्त एवढंच लपवलंय. कान्हा विचारतो, पण हे सगळे नवीन कपडे कशाला? तर सखी सांगते, नवीन नाहीये, हे माझ्या बाबाचे सूट आहेत. जेव्हा ते ऑफिसला जायचे ना, तेव्हा हेच सूट घालून जायचे. आणि आता तू सुद्धा ऑफिसला जातोय, मग तू सुद्धा हेच कपडे घालायचे. तसंही एवढे साडे कपडे घालून तू काय ऑफिसला जाऊ शकत नाही. तर कान्हा म्हणतो, नाही नाही, मी नाही घालणार हे कपडे. सखी त्याला विचारते, का नाही घालणार? कान्हा म्हणतो, मी असे कपडे कधी घातले नाहीये, मला ते काही सूट होणार नाही, मी असा साधाच बरा आहे. तर सखी त्याला समजावून सांगते, नाही, तुला ऑफिसमध्ये जायचंय, तेथे असं प्रोफेशनल बनूनच जायचं असतं, सूट बूट घालून जायचं. आणि हे माझ्या बाबांचे कपडे, हे घालण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? तसंही जेव्हा मुलीचं लग्न होतं, तर ती आपल्या वडिलांचं नाव सोडून नवऱ्याचं नाव लावते. म्हणजे नवरा हा मुलीच्या बापाची जागा घेतो. मग मुलीच्या वडिलांचे कपडे जर त्या मुलाने घातले, तिच्या नवऱ्याने घातले, तर काय फरक पडेल? तुला हे कपडे घालावेच लागतील. पण कान्हा त्यासाठी नकार देतो. सखी त्याचं काहीच ऐकत नाही आणि एक सूट कान्हाच्या अंगाला लावून पाहते आणि म्हणते, किती छान दिसतोय. चल, आता तू हेच कपडे घालायचेस. तर कान्हा हे कपडे घेतो आणि बाजूला ठेवतो आणि म्हणतो, सखी मॅडम, मी हे कपडे नाही घालू शकत. सखी विचारते, पण का नाही घालू शकत? मी तुला म्हटलं ना, जर तू माझ्या वडिलांची जागा घेतलीये, मी तुझं नाव लावलंय, तर तू सुद्धा त्यांचे कपडे घालू शकतो. तर कान्हा सखीला विचारतो, याचा अर्थ तुम्ही मला नवरा मानलंयत आणि आता तुम्ही माझा नवरा म्हणून स्वीकार केलाय. हे ऐकून सखी खूप दचकते आणि आता कान्हाला काय उत्तर द्यावं हेच तिला समजत नाही. ती म्हणते, नाही नाही, असा काही अर्थ घेऊ नको. तू ऑफिसमध्ये छान नोकरी मिळवलीये, तू छान कपडे घालावे, एवढाच माझा अर्थ होता, बाकीचे काही अर्थ धरू नकोस. तर कान्हा म्हणतो, सखी मॅडम, म्हणजे तुम्ही फ्लोमध्ये बोलून गेला, हो की नाही? सखी म्हणते, हो हो, मी फ्लोमध्ये बोलून गेलोय. तेवढ्यात कान्हाला आठवतं की आजपर्यंत सखीने त्याला हॉस्पिटलमध्ये मिठी मारलीये, त्यानंतर मकर संक्रांतीला मिठी मारलीये. आणि कान्हा सखीला म्हणतो, कसं आहे ना, आजकाल तुम्ही फ्लोमध्ये खूप गोष्टी करताय, जसं की असं म्हणून तो मिठी मारल्यासारखं तिला दाखवतो. सखीला समजतं की कान्हा आपल्याला तेच आठवण करून देतोय की मी त्याला मिठी मारली होती. आणि सखी म्हणते, असे कसलेही अर्थ पकडू नको, असं काही नाहीये. मी तर फक्त तुला असंच म्हणत होते आणि मी तुला नवरा वगैरे काही मानलं नाहीये. तर कान्हा तिला म्हणतो, खरंच का? सखी तेथून जाऊ लागते आणि तेवढ्यात थांबते. कान्हा तिच्याच जवळ येतो आणि कानाजवळ येऊन म्हणतो, खरं सांगा, तुम्ही मला आता नवरा मानलायत का? तर सखी त्याला म्हणते, नाही, असे कोणतेही अर्थ पकडू नकोस. मी तुला नवरा वगैरे काहीही मानलेलं नाहीये आणि असं काहीच नाहीये, असं म्हणून ती कान्हाला बोट दाखवते. तर कान्हा हा चक्क तिला थांबवतो. सखी खूप घाबरते आणि कान्हा तिच्या गालावरून आपला हात फेरण्याचा प्रयत्न करतो, तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सखी खूप अस्वस्थ होते. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सखी ही कान्हाच्या प्रेमात पडली, पण ती कान्हाला काहीच सांगत नाहीये आणि ती सांगायला घाबरतीये. आणि कान्हाला मात्र कळून चुकलंय की सखी त्याच्या प्रेमात पडली. त्यामुळे कान्हा हा सखीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय आणि या दोघांची ही क्यूट लव्ह स्टोरी, त्यांचा हा क्यूट रोमांस पाहायला खूपच भारी वाटतंय. एवढं मात्र नक्की, कान्हा हा सखीच्या जवळ येऊ पाहतोय आणि सखी खूप घाबरते आणि त्याच वेळेस आजचा एपिसोड संपतो. खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता आणि अपर्णाने जे काही केलं, तिने चक्क सखीचं हे घुंगरू कानाच्या हातात बांधलंय. सखीला हे नक्कीच कळेल आणि आता अपर्णाची तब्येत सुद्धा सुधारतीये, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येथे येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकारला कान्हाशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल. त्यामुळे सरकार ही कान्हाला शोधण्यासाठी सगळ्यात आधी सखीच्या रूममध्ये येईल. तेव्हा तिला दिसेल की सखी ही रूममध्ये एकटीच झोपली आहे. त्यामुळे मग सरकार विचार करेल, कान्हा येथे नाहीये, याचा अर्थ तो गेस्ट रूममध्ये असेल. आणि कान्हा हा चक्क सरकारच्या बंगल्याबाहेरच पार्किंगमध्ये किरण बरोबर, आजी म्हणजेच राजलक्ष्मी किर्लोस्कर बरोबर ऑनलाईन मीटिंग करत असेल, लॅपटॉपवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत असेल. आणि सरकार
ही कान्हाला संपूर्ण घरात शोधणार. सखीच्या रूममध्ये तर तिने शोधलेलंच असेल आणि मग त्यानंतर ती त्याला गेस्ट रूममध्ये शोधायला येणार. आणि इकडे कान्हा हा सगळा प्लॅन आपल्या मनात काय चाललंय, आपण पुढे काय करणार आहोत हे राजलक्ष्मीला सांगत असेल. आणि तो आजीला सांगणार की मा, आता मी उद्यापासून सरकारची कंपनी जॉईन करतोय. उद्या तेथे गेल्यावर मी काही कंपनीची नावं घेणार आहेत आणि मग येथूनच सरकारला उद्ध्वस्त करण्याचा प्रवास सुरू होणार आहे. पण त्याच वेळेस सरकार तेथे येईल आणि सरकार कान्हा आणि किरणला पाहणार. त्यांच्या समोर लॅपटॉप आहे आणि ते कोणाशी तरी बोलताय हे सरकारला दिसणार. पण सरकारला पाहताच हे दोघे खूप घाबरतील आणि लॅपटॉप बंद करतील. सरकार त्यांना विचारेल येथे काय चाललंय, तर कान्हा म्हणेल काही नाही सरकार. पण सरकार त्यांना लॅपटॉप उघडायला सांगणार आणि लॅपटॉप उघडताच सरकारला काय दिसेल, तर चक्क राजलक्ष्मी. म्हणजेच आता कान्हाने खूप मोठी चूक केली आहे. कान्हाला जर आजीशी बोलायचंच होतं तर बंगल्याच्या थोड्या दूर जाऊन तू बोलू शकला असता. पण सरकारच्याच बंगल्यात तेथेच पार्किंगमध्ये तो हे सगळं करतोय आणि तो पकडला गेलाय. आता त्याचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, एकूणच कान्हाने खूप मोठी चूक केली आहे. कदाचित त्याचा ओव्हर कॉन्फिडन्सच त्याला नडलाय. मग सरकारला जर समजलं की कान्हा आणि राजलक्ष्मी आधीपासून एकमेकांना ओळखतात आणि हे चक्क व्हिडिओ कॉन्फरन्सवर काय बोलताय, कसली मीटिंग करताय, तेव्हा कान्हाचा प्लॅन नक्कीच फ्लॉप होईल आणि त्याला हे सगळं खूप जड जाणार आहे, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.